पण आता आज वसुबारस आहे आणि येणारे 3-4 दिवस दिवाळी असते. एवढे 4-5 दिवस आपण भल्या पाठी ओढतो बरं अलीकडच्या काळातले. पण मंडळी या 50-60 वर्षापूर्वी महाराष्ट्रातलं खेड्यापाड्यातलं ग्रामीण लोकजीवन भल्या पाठी सुरू व्हायचो. अहो त्या काळामध्ये मोबाईलचा गजर नव्हता, गजराचं घड्याळ नव्हतं. मग सारा गाव जागा व्हायचा तो मंदिराच्या गाभाऱ्यात सुरू होणाऱ्या घंटानादानं आणि मंडळी अर्थातच त्या गाभाऱ्यातला देव जागा व्हायचा तो म्हणजे भोपाळीने. घनश्याम सुंदरा घनश्याम सुंदरा श्रीहरा अरुणोदय झाला उठिलव करी वनमाळे वनमाळे
संस्कृती असायची. आणि मग त्या वाड्यातल्या जावा जावा भल्या पाठी उठायच्या आणि जात्याच्या खुंटीला हात लावला की त्या माऊलीच्या ओठातून आपसुकच असं बाहेर पडायचं. ते महाराष्ट्रातलं अक्षय वाङ्मय ती म्हणजे ओवी बरं का. आता पहिल्या 4 ओळीमध्ये हे आपल्या या भागातली ही आमची माऊली होती हो, त्यामुळे त्या भागाचं वर्णन केलं बघा. म्हणजे ती जात्यावर दळत असताना आपल्या मनापासून आपल्या भावना मनातल्या ताणतणावातून मुक्त होण्यासाठी ती माऊली आपली स्वतः रचना करायची. मग अशा पद्धतीने ही सुरुवातीला ती ओवी झाली. मग त्यानंतर ती माहेरचं कौतुक करायचं. सासरवाडीत राहायचं आहे पण माहेरचं कौतुक करायचं. पहिल्या 4 ओळीमध्ये सासरचं कौतुक केलं, पण बाकीच्या सगळ्या होळीमध्ये माहेरचं कौतुक. म्हणजे सासर आणि माहेर या दोन्ही घराण्याचा उद्धार कोण करतो? इथं बसलेल्या महिला भगिनी यांच्यासाठी एकदा जरा जोरदार टाळ्या होऊन. आणि मग आपल्या भागाचं वर्णन करते ती माऊली. अशी ही आपली परंपरा असायची ओवीपासून. आणि मग म्हणूनच या ठिकाणी आपल्या पुरंदर किल्ल्याची महती असेल किंवा इथल्या सासवडची सगळी महती त्या माऊलीने आपल्या ओवीतून गायली. आणि मग पुढची सरासमार्जन सुरू करायची माऊली.